नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून राबविली जाणारी महाज्योती टॅबलेट योजनेअंतर्गत 2026 मध्ये 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आणि त्यांना सुवर्ण संधी आहे। त्यांना आता मोफत टॅबलेट वाटप होणार आहे। त्या टॅबलेटसाठी त्या महाज्योती योजनेअंतर्गत जे टॅबलेट तुम्हाला मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन प्रोसेस करायची आहे, तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। तर तो ऑनलाईन फॉर्म कसा फिल करायचा याची A to Z माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतील। तर चला मित्रांनो, महाज्योती टॅबलेट योजनेअंतर्गत आपण तो ऑनलाईन फॉर्म कसा फिल करायचा याचे सविस्तर वर्णन पाहूया। मित्रांनो, स्क्रीनवर आल्यानंतर क्रोम ब्राउझर ओपन करा आणि सर्च बारमध्ये तुम्हाला महाज्योती टॅब रजिस्ट्रेशन 2026 याला सर्च करायचं आहे। सर्च करून झाल्यानंतर पहिली वेबसाईट येईल महाज्योती रजिस्ट्रेशन फॉर्म, याला क्लिक करा। तुमच्यासमोर पोर्टल ओपन होईल। पोर्टल ओपन झाल्यानंतर खाली एंटर मोबाईल नंबर, तुमचा जो आधारला नंबर लिंक आहे तो नंबर इथं टाकायचा मोबाईल आणि खाली सबमिट बटनाला क्लिक करायचं आहे। मी तुमच्यासमोर लाईव्ह प्रोसेस करून दाखवतो। मोबाईल नंबर टाकतोय, टाकून झाला, आता सबमिट बटनाला क्लिक करतोय। क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP जाईल। तो OTP असतो 5 डिजिट म्हणजे 5 आकड्यांचा नंबर असतो। तो OTP इथं फिल करायचा आणि सबमिट बटनाला पुन्हा क्लिक करायचं। क्लिक करून झाल्यानंतर तुमच्यासमोर पोर्टल ओपन होईल। पर्सनल डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल आणि डॉक्युमेंट्स एवढी आपल्याला 3 पार्ट्स पूर्ण करायचे आहेत। आता फर्स्ट आहे अप्लाय फॉर, तुम्ही जी नीट CET यापैकी कोणता अभ्यास करणार आहे ते सिलेक्ट करायचं। खाली ॲप्लिकंटचं फुल नेम टाकायचं आहे, तुमचं 10वीच्या मार्कशीटवर असेल ते सेम नाव इथं फिल करा। फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम सेम त्याच पद्धतीने तुमच्या वडिलांचं नाव फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम टाकून झाल्यानंतर तुमचा जेंडर मेल फिमेल जे असेल ते चॉईस करा। जन्मतारीख टाका। मी सर्व डिटेल भरून घेतो फास्टली, हे बघा सर्व प्रोसेस करून घेतो आणि आपण नेक्स्ट स्टेपला जाऊया। झालं, आता जन्मतारीख टाकतो। जन्मतारीख टाकून झाल्यानंतर आता खाली 2 ऑप्शन आहेत आपल्याला, तर त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला नीट लक्ष द्या। पहिला आहे आर यू ऑन ऑर्फन, म्हणजे तुम्ही अनाथ आहात का, असाल तर येस करा आणि पुढे ऑप्शन आहे संस्थात्मक संस्थाबाह्य, ते क्लिक करायचं आहे। नसाल तर नो करा। दुसरा आहे आर यू पर्सन विथ डिझेबिलिटी, म्हणजे तुम्ही अपंग असाल तर येस करा आणि इकडे ऑप्शन दिलेले आहेत कोणत्या प्रकारचे अपंग आहेत त्याला क्लिक करायचं आहे। नसाल तर तुम्ही नो करा आणि नेक्स्ट स्टेपला जाऊया। वरती स्क्रोल करा। आता या ठिकाणी तुम्हाला सोशल कॅटेगरी म्हणजे तुमची कॅटेगरी काय आहे, OBC, NT, VGNT ते सिलेक्ट करा। त्यानंतर तुमची कास्ट सिलेक्ट करा, कुणबी जे असेल ते मी सिलेक्ट करून घेतो। इथं आता तुम्हाला नॉन क्रिमिनल तुम्ही कशामध्ये ओढताय, नॉन क्रिमिनल असेल तर तुम्ही नॉन क्रिमिनल करा, नसेल तर क्रिमिनल करा। आता इथं आधार नंबर फिल करायचा आहे, तो टाकून झाल्यानंतर तुमची नॅशनॅलिटी म्हणजे इंडियन ॲटोमॅटिक आलेलं असेल। मी डिटेल फिल करून घेतो। आधार नंबर पूर्ण डिटेल फिल करा आणि त्याच्यानंतर मग आपण नेक्स्ट स्टेपला जाऊया। झालं, आता आपल्याला तालुका चॉईस करून घ्यायचा डोमासाईलचा, महाराष्ट्र ॲटोमॅटिक राहणार आहे। आता वरती स्क्रोल करा। वरती स्क्रोल करून झाल्यानंतर तुम्ही आता रेसिडेंट टाईप म्हणजे तुम्ही शहरी भागात राहता की खेड्यागावात राहतात। मी खेड्यागावात राहतो म्हणून सिलेक्ट करतो आणि जिल्हा चॉईस करून खाली तालुका चॉईस करतो। त्यानंतर आपल्या गावाचे नाव फिल करा, आपला हाऊस नंबर फिल करा जो असेल तो, खाली तर तुमचा वार्ड नंबर माहिती नसेल तर येणे करा आणि खाली पिनकोड टाकायचा आहे, तुमच्या जो गावाचा पिनकोड असेल तो फिल करायचा आहे। आता एवढी डिटेल झाल्यानंतर तुमचा हा मोबाईल नंबर असणार आहे। आता इथं तुम्हाला ईमेल ID टाकायचा आहे। ईमेल ID मी टाकून घेतो, पूर्ण फिल करून घेतो आणि सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करतो। झालं, आता क्लिक करतो। झालं, आता पुढे तुम्हाला आता 10वीची मार्क्स जी माहिती डिटेल आहे, तुम्ही 10वी पास क्वालिफिकेशनची जी डिटेल आहे ती तुम्हाला इथं फिल करायची। तुमचं बोर्ड, तुमचं पासिंग इयर, तुमचे टोटल मार्क्स टॉप 10 आणि टोटल टक्के हे सर्व फिल करून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करायचं आहे। मी सर्व डिटेल तुम्हाला भरून दाखवली आहे, नीट माहिती भरा, मार्कशीट बघून सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करा। आता तुम्हाला डॉक्युमेंट्स फिल करायचे आहेत, सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं फिल करायचे आहेत। पहिले मी तुम्हाला आता फोटो अपलोड करून दाखवतो, त्यासाठी तुम्ही चूज फाईलला क्लिक करा आणि तुमचा जो फोटो तुमच्या सेव्ह केलेला राहील तो फोटो घ्या आणि इथं अपलोड इमेजला क्लिक करायचं आहे। हे बघा तुमच्यासमोर लाईव्ह अपलोड इमेज हे झाला, हा फोटो येऊन गेला। आता अशा पद्धतीने आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स स्कॅन करून घ्यायचे आहेत। आता मी सिग्नेचर जी स्कॅन करून ठेवली ती आता मी अपलोड करून घेतो। अपलोड इमेज म्हणायचं, लगेच हे बघा सिग्नेचर देखील आली। आता मी कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड वगैरे सर्व मी डॉक्युमेंट्स अपलोड करून घेतो। सर्व प्रोसेस मी फास्टली करून घेतो आपला, जेणेकरून व्हिडिओ हा मोठा होणार नाही। पूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर फायनल सबमिटला क्लिक करा। इथं तुमचा फॉर्म चेक करा, काही चुकलं असेल तर दुरुस्त करा, नसेल तर प्रिंट काढून कस्टमरला द्या
आता तुम्हाला कॉल येऊ शकतो किंवा तुम्हाला मेल येऊ शकतो, जो नंबर तुम्ही इथं दिलेला आहे। अशा प्रकारे महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।